काय भारी रंग आलेला आहे आपल्या लोणच्याला। मस्त इथे कैरीचं लोणचं केलेलं आहे आणि खूप सोपी पद्धत आहे। पद्धत तर सोपीच आहे, पण तुमचं लोणचं वर्ष काय 2 वर्ष सुद्धा खराब होणार नाही अशा टिप्स सांगितल्या आहेत व्हिडिओमध्ये। 100% खात्री देते, तुम्ही जर ह्या व्हिडिओमधल्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे देखील लोणचे वर्षभर अगदी असेच राहील, खराब अजिबात होणार नाही। वर्षभर खूप टिकेल, मस्त मुरेल आणि चवीला तर भारी खूप अप्रतिम आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा। नमस्कार मंडळी, तर मी आज घेऊन आलेले आहे आपल्या घरगुती पद्धतीने बनवलेलं खमंग आणि चविष्ट असे 200 कैऱ्यांचं लोणचं। उन्हाळा सुरू झाला की घराघरात लोणच्याची तयारी सुरू होते आणि आज आपल्या घरातही मोठ्या प्रमाणात लोणचं घालण्याची तयारी सुरू आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे झाडाच्या उतरून आणलेल्या ताज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम यांना आपण पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे। 4 ते 5 वाजलेले आहेत संध्याकाळचे। आता या कैऱ्यांना मी रात्रभर भिजत घालणार आहे। हे पहा किती हिरव्यागार मस्त अशा कैऱ्या आहेत। लोणचं घालण्यासाठी कैरी निवडणे हे खूप महत्त्वाचे आहे। योग्य ती कैरी निवडायची आहे आपल्याला। एकतर आपण गावठी कैरी निवडू शकतो आणि ही गावठीच कैरी आहे जी आमच्याकडे झाडाला इथं अवेलेबल आहे, मिळते। आणि जर तुम्हाला अशी गावठी कैरी नाही मिळाली तर तुम्ही दुसरी राजापुरी कैरी वापरू शकता। तर कैरी घेताना काय लक्षात ठेवायचं की कैरी वरून अगदी कडक पाहिजे आहे आपली। कैरी एकदम हिरवीगार आणि कच्ची हवी, ती पिकलेली किंवा वरून दाबल्यानंतर मऊ लागते अशी नकोय। तुम्ही जर तशी कैरी घेतली तर लोणच्याला पाणी सुटून लोणचं लगेच खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे कैरी घेताना कडक आणि कच्ची कैरी घ्या। आता याला आपण रात्रभर पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे। ही प्रोसेस का करणे गरजेचे आहे, कारण जेव्हा आपण कैऱ्या तोडून आणतो तेव्हा त्या कैऱ्यांना चीक चिकटलेला असतो। तो चीक सर्व निघून जाण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी या कैऱ्यांना आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। या पाण्यामध्ये तो चीक सुटला जातो आणि नंतर तो हाताने आपल्याला चोळून काढून या कैऱ्या काढून घ्यायच्या आहेत। त्यामुळे मी या सर्व कैऱ्या पाण्यामध्ये ठेवून रात्रभर अशाच ठेवून देणार आहे। आता दुसऱ्या दिवशी या इथे कैऱ्या मी चोळून घेतलेल्या आहेत आणि या काढून घेते मी। स्वच्छ चोळून घेऊन यावरती चीक जो आहे मी तो धुवून घेतलेला आहे आणि ह्या कैऱ्या मी एका पाटीमध्ये काढत आहे। आता सर्व कैऱ्या यामध्ये काढून घेते। पाण्यातून निथळून अशा पद्धतीने या कैऱ्या मी इथे काढून घेते। आता या सर्व कैऱ्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत। यांना पुसून वगैरे घेण्याची काही गरज नाही। आता यावरचे जे टोक आहेत ना, आता या सर्व आंब्याची अशी वरची जी देठ आहेत ती काढून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने अगदी थोडंसं जे देठ आहे ते काढून घ्यायचं आहे। आता सर्व आंब्याच्या अशा प्रकारे मी देठ काढून घेते। आता याची सर्व अशी देठ काढून घेतलेली आहेत मी। आता जी आपली गावठी कैरी असते ही कठीण आणि कडक का असते, कारण आतील कोय देखील याची कडक असते। त्यामुळे इथे मी असं धारदार असा कोयता आणि फळी घेतलेली आहे हे आपले आंबे फोडण्यासाठी। हे पहा इथे हा कोयता आधी यामध्ये थोडासा घुसवून घ्यायचा आणि मग अशा पद्धतीने याचे 2 भाग करून घ्यायचे। आधी आपल्याला सर्व आंब्याचे असे 2 भागच करून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर अशा पद्धतीची कोयता आणि फळी नसेल तर बाजारामध्ये असे आंबे कट देखील करून मिळतात। त्या लोकांच्याकडे विळी असते, धारदार अशा विळीने अशा पद्धतीने आंबे कट करून मिळतात।
आता मी हे सर्व आंबे अशा प्रकारे अर्धे अर्धे कट करून घेणार आहे आणि यामधल्या कोया काढून घ्यायच्या आहेत. कठीण कोईच्या आतमध्ये एक असा बी असतो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. असं चमचा किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्ही यातील असं काढून घेऊ शकता. हे जेव्हा आपण कैरीचे 2 भाग करणार आहे ना, तेव्हाच काढून घ्यायचे. नंतर आपल्याला याचे बारीक तुकडे देखील करून घ्यायचे आहेत. त्यामुळे जेव्हा अर्धे आहेत तोपर्यंत या कैरीच्या अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आता सगळ्या कैरीच्या आतील बी काढून घेतले. आता या पद्धतीने आपल्याला जी अर्धी कैरी आहे ना, त्याचे असे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे एका कैरीचे आपल्याला 8 तुकडे करायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आता तुम्हाला जसे लहान मोठे करायचे आहेत तसे तुकडे तुम्ही करू शकता, पण इथे मी मध्यम आकाराचे तुकडे करत आहे. जास्तही मोठे नाही आणि जास्तही बारके नाही. आता सर्व कैऱ्या मी अशा पद्धतीने इथे तुकडे करून घेतलेले आहेत. हे पहा, एकसारखे असे छान इथं तुकडे करून झालेले आहेत. आपले फोडी करून झालेल्या आहेत. या कैरीच्या फोडी एकसारख्या छान अशा करून घेतलेल्या आहेत. हे पहा, आणि ह्या फोडी करताना अजिबात यावरचं पाणी राहिलेलं नाही. पूर्णपणे पाणी हे सुकून गेलेलं आहे. आता इथे आपल्याला यामध्ये हळद आणि मीठ मिक्स करायचं आहे. आता लोणच्याला शक्यतो असे खडे मीठ घ्या, म्हणजे जे आयोडीन युक्त असते. आणि ही 4 मिनारची टर्मरिकची हळद पावडर घेतलेली आहे. आणि लोणच्यामध्ये मीठ हे प्रमाणात असलं पाहिजे, कारण मिठामुळेच आपलं हे लोणचं टिकण्याचं काम करतं. आता हे मीठ मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे. आता इथं मी मिक्सरच्या भांड्यातून थोडंसं फिरवून घेणार आहे. थोडंसं फिरवून घेतलं म्हणजे आपल्या लोणच्याचं थोडं बारीक करून घातलं म्हणजे या फोडीमध्ये लोणचं मुरण्यासाठी लवकर मदत होते. ते इथे अशा पद्धतीने मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आता इथे आपलं मीठ देखील छान बारीक करून घेतलेलं आहे. आणि तोपर्यंत हे पहा, फोडी देखील छान सुकलेल्या आहेत. सुकल्या म्हणजे थोडा वेळ अशाच ठेवल्यामुळे यातील जे मॉइश्चर असतं ते थोडंसं कमी झालेलं आहे, ओलावा कमी झालेला आहे. आता हे मीठ आणि आपल्याला हळद यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर एवढ्या सगळ्या फोडींसाठी मला 1 किलो मीठ लागलेलं आहे. 1 किलो मिठाचा पुडा मी पूर्ण बारीक करून यामध्ये घालत आहे. आणि ही हळद आहे, हळद यामध्ये घालून घ्यायची. लोणचं तयार करताना हे मिक्स करताना भांडं शक्यतो ॲल्युमिनियम, पितळ असं घेऊ नका. प्लास्टिक किंवा स्टील चालेल. आता या सर्व फोडींना आपल्याला हे मीठ आणि हळद चांगलं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं हाताने करणे शक्य नाही तर तुम्ही असं पाटीला धरून असं टॉस देखील करू शकता. वर खाली असं हे करून घ्यायचं, जेणेकरून सर्व मीठ आणि हळद या फोडींना लागली जाते. आता मी हे सर्व व्यवस्थित नीट मिक्स करता येईना म्हणून वेगळ्या पाटीमध्ये थोडंसं काढून घेतलं. त्याला देखील मी अशा पद्धतीने टॉस करून हे सर्व हळद मीठ या फोडींना लावून घेते. आणि परत हे आपल्याला हळद मीठ हे लावलेल्या ह्या फोडी रात्रभर अशाच ठेवून द्यायच्या आहेत, जेणेकरून या मिठाचं आणि हळदीचं छान असं पाणी सुटलं जातं या कैऱ्यामध्ये. नंतर जेव्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी तेल आणि मसाला घालायचा आहे त्यावेळेस यातील जे सुटलेलं पाणी आहे मिठाचं ते काढून घ्यायचं आहे. चला तर मग आता ह्या कैऱ्या रात्रभर आपण अशाच ठेवून देऊया. जे आपण मीठ लावलेलं आहे याचं मिठाचं आणि हळदीचं पाणी याला सुटलं जातं. आणि लोणचं करताना मिठाशिवाय इतर कोणतेही प्रोडक्ट वापरण्याऐवजी तुम्ही फक्त आणि फक्त रामबंधू कैरी मसाला, रामबंधू लोणच्याचा मसाला वापरू शकता. आणि रामबंधू मसाला हा हिंगयुक्त आहे, जेणेकरून आपल्याला वरून हिंग अगदी थोडासा वापरला तरी चालतो. 100 ग्रॅमचं इथे रामबंधू लोणचे मसाला हिंगयुक्त हे पॅकेट घेतलेलं आहे मी. आणखीन एक पॅकेट आहे पेडेकर लोणच्याचा मसाला. मोहरी घेतलेली आहे, मेथीची बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आणि वरून अशी थोडासा हिंग देखील घेतलेला आहे टाकण्यासाठी.
मेथी अशी जाडसर मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेली आहे. आता 1 किलो तेल कढवण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे पूर्ण 200 कैऱ्या लोणच्यासाठी इथे मला 2 किलो तेल लागते. मी त्यासाठी आधी 1 किलो तेल इथं वापरत आहे. आता तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापायचं, म्हणजे हलका धूर निघेपर्यंत तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. यामध्ये थोडीशी मोहरी टाकून पाहू. मोहरी छान अशी वर तडतडून आली की आपलं तेल व्यवस्थित छान गरम झालेलं आहे असं समजायचं. आणि या तेलामध्येच आपल्याला या लोणच्याची फोडणी तयार करून घ्यायची आहे. आणि थोडी थोडी मोहरी टाकत राहायचं, म्हणजे मोहरी आपली करपली नाही पाहिजे, व्यवस्थित छान तडतडून वरती आली पाहिजे अशा पद्धतीने. आता गॅस बंद करून हे तेल आपण खाली काढून घेतलेलं आहे. आणि खाली घेतल्यानंतर हे तेल छान असं गरम झालेलं आहे, त्यामुळे मोहरी टाकून झाली. आता यामध्ये मेथीची जी आपण जाडसर पूड करून घेतलेली होती ती देखील यामध्ये घालून घेऊया. आणि ही मेथीची पूड आपण थोडी थोडी घालायची आहे, जेणेकरून एकदम जास्त असा फेस येणार नाही, नाहीतर हे उतू येतं तेल असं. त्यामुळे अगदी थोडी थोडी यामध्ये मेथीची पूड आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे सर्व मेथी अशा पद्धतीने थोडी थोडी आपण घालून घेऊया, म्हणजे याचा जास्त छान अशी फोडणी बसली जाते मोहरी आणि मेथीची. नंतर यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहे. आता हा हिंग आहे, हा देखील या तेलामध्ये घालून घेऊया आपण. आणि बाकीचे मसाले देखील घालून घेऊ. बेडेकरचा लोणचेचा मसाला देखील खूप छान आहे, तसंच रामबंधू लोणचे मसाला एकदम बेस्ट आहे. आता हे मसाले यामध्ये घालून घेणार आहे. तेलामध्येच हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता या तेलामध्ये सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर हे कडकडीत तेल असं हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. लक्षात घ्या, लोणच्यामध्ये पूर्ण गार झालेलंच तेल आपल्याला वापरायचं आहे. काही जण हे तेल रात्री सुद्धा गरम करतात, म्हणजे सकाळी पूर्ण गार झालं, पूर्ण थंड झालं की मग हे वापरतात. संपूर्ण गार होऊ द्यायचं आहे. अगदी कोमट सुद्धा तेल लोणच्याला चालत नाही. जर तुम्ही जरा जरी कोमट तेल वापरलं तरी लोणचं खराब होऊ शकतं, लोणच्याला पाणी सुटून बुरशी येऊ शकते. त्यामुळे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे तेल. रामबंधू लोणच्यामध्ये असलेले घटक किंवा ही जी बेडगी मिरची वापरली जाते, यामध्ये हलका तांबडा रंग आणि खूप असं छान चवीला असते. रंग पहा काय छान आलाय. तर इथे तुम्हाला प्रमाण सांगते, 1 किलो कैरी असेल तुमच्याकडे तर तुम्ही 100 ग्रॅम रामबंधू लोणचे मसाला वापरू शकता. तर इथे माझ्याकडे 200 कैऱ्यांचं लोणचं घालणार आहे. 200 कैऱ्या म्हणजे 23 किंवा 24 किलो लोणचे होते. त्यासाठी इथे मला 2 किलो रामबंधू चिवडा मसाला लागणार आहे. एवढ्या लोणच्यासाठी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता हे पहा, दुसऱ्या दिवशी इथे या फोडी सगळ्या आपण अशा नितळून काढून घेणार आहे एका परातीमध्ये. आणि खूप असं मिठाचं पाणी सुटलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. हळद मिठाचं किती पाणी सुटलेलं आहे, हे रात्रभर आपण ठेवून दिलं होतं. आता या पाण्यातून ह्या सर्व फोडी आपल्याला यामध्ये नितळून काढायच्या आहेत. आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला वापरायचं नाही, हे टाकून द्यायचं आहे. आता सर्व फोडी यामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने नितळून. आणि एवढं असं हळद मिठाचं पाणी निघलेलं आहे. किती पाणी सुटलेलं आहे पहा हळद मिठाचं. आता हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि तीच पाटी मी धुवून स्वच्छ पुसून घेणार आहे. आणि यामध्येच आपल्याला जो आपण गरम केलेलं तेल होतं ते पूर्ण थंड झालेलं आहे. आता ते मिक्स करून घ्यायचं आहे. यातील देखील फोडी अशा वरच्याच घेते, जेणेकरून यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं असेल.
ते पाणी आपल्याला अजिबात घ्यायचं नाही. हे पहा, वरच्याच घेतल्या, त्यात देखील एवढंसं पाणी आपल्याला शिल्लक राहिलेलं आहे. आता या सर्व फोडीमध्ये आपल्याला पूर्ण गार झालेलं, थंड झालेलं असं हे तेल घालायचं आहे. लक्षात घ्या, तेल पूर्ण थंड झालेलं हवंय, जराही गरम किंवा कोमट सुद्धा नकोय. हे पहा, रंग किती छान आलेला आहे आणि पूर्ण थंड झालेलं तेल झालेलं आहे आपलं. रंग काय भारी आलाय ना. चला तर आता या फोडीमध्ये हे तेल मिक्स करून घेऊया. आता हे सगळे मसाल्याचे हे तेल आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता यातील आपण जे मिठाचं पाणी होतं ते काढलेलं आहे, त्यामुळे आणखीन एक अर्धा किलो मीठ मी यामध्ये मिक्स करत आहे. आता हे सर्व मीठ आणि तेल, जे मसाले आहेत ते सर्व आपल्याला अशा पद्धतीने हाताने याला लावून घ्यायचे आहे. सगळं तेल, मसाला, मीठ हे आपल्याला व्यवस्थित छान लावून घ्यायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हातानेच याला मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने एकदम छान लागणार नाही, त्यामुळे मी दोन्ही हाताने एकदम असं छान हे तेल, मसाला, मीठ लावलं जाते याला. आता इथं आपलं लोणचं तयार झालेलं आहे, पण हे साठवायचं कसं, ती पण एक योग्य प्रोसेस आहे. जेणेकरून आपण लोणचं कशात साठवतो यावरून देखील आपलं लोणचं खराब होतं का टिकतं हे देखील ठरतं. लोणचं कधीही कुठेही धातूच्या भांड्यामध्ये साठवायचं नसतं, जेणेकरून आपण यामध्ये मीठ घातलेलं असतं, त्यामुळे ते धातूचं भांडं खराब होऊ शकतं आणि लोणच्याचं देखील रंग, चव सगळं बदलू शकतं. तर लोणचं साठवण्यासाठी शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची किंवा फूड ग्रेस अशी प्लास्टिकची बरणी देखील तुम्ही वापरू शकता. मी शक्यतो सांगेन की चिनी मातीची बरणी वापरा. यामध्ये लोणचं वर्षभर अगदी आहे असं राहतं, अजिबात खराब होत नाही. आणि जर नसेलच तुमच्याकडे तर काचेची किंवा प्लास्टिकची बरणी वापरली तरी देखील चालू शकतं. आता ती बरणी वापरण्याच्या आधी स्वच्छ धुवून पुसून घ्या, पूर्ण कोरडी करून घ्या. उन्हात असेल तर उन्हात थोडा वेळ ठेवून द्या. पाण्याचा अंश सगळा निघून गेला पाहिजे. कुठेही पाण्याचा वापर इथून पुढे नाही करायचा अजिबात, जरा देखील पाण्याचा हात लागता कामा नये. त्या बरणीमध्ये हे लोणचं स्वच्छ चांगल्या कोरड्या चमच्यानं भरायचं, कुठेही पाण्याचा स्पर्श लागता नाही. आता माझ्याकडे अशा पद्धतीच्या 2 चिनी मातीच्या बरण्या आहेत. या दोन्ही बरण्यामध्ये मी हे लोणचे भरून ठेवणार आहे. हे पहा, मी स्वच्छ धुवून पुसून पूर्ण कोरडी करून घेतली आहे ही बरणी. आता यामध्ये मी हे लोणचे भरणार आहे. भरायच्या आधी एकत्र सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि मग हे भरायचं, जेणेकरून तेल, मीठ सगळीकडे व्यवस्थित छान लागलं जाईल. नाहीतर मीठ खाली राहायचं, तेल वरती यायचं असं नको. सगळीकडे व्यवस्थित या फोडींना हे लागलं गेलं की मग या बरणीमध्ये छान आपल्याला भरून ठेवायचं आहे. लोणचं अशा पद्धतीने ठेवायचं आहे जिथं आपल्याला पाण्याचा स्पर्श देखील लागता कामा नये. जिथं कोरडी जागा असेल तिथंच हे लोणच्याच्या बरण्या ठेवून द्यायच्या आहेत, जेणेकरून कोणाचा देखील हात लागणार नाही आणि व्यवस्थित हे लोणचं आपल्याला आठवडाभर तर चांगलं मुरण्यासाठी सारखं असं सतत हलवत राहायचं आहे. बरणीमध्ये व्यवस्थित हे छान वरून खाली टॉस करत राहायचं आहे. हे पूर्ण व्यवस्थित छान मुरण्यासाठी आपल्याला लोणचं सतत ढवळत राहणे गरजेचं आहे. आता लोणच्याला बुरशी येऊ नये त्यासाठी एक महत्त्वाची टिप सांगणार आहे, ती म्हणजे लोणच्यामध्ये घातले जाणारे तेल. आता हे तेल छान असं आपण कडवून घेतलं, नंतर थंड करून घेतलं, यामध्ये घातलं जातं. आता हे तेल काय करतं, तर तेल आपल्या लोणच्याला बुरशी येण्यापासून टिकवून ठेवतं. बाहेरच्या हवेपासून हे तेल लोणच्याला सुरक्षित ठेवतं, अजिबात बुरशी येऊ देत नाही. आता या तेलाचा थर वरच्यावरती बरणीवरती आला पाहिजे, यासाठी आपण काय करायचं, एक्स्ट्राचं जास्तीचं तेल देखील यामध्ये आपण वापरू शकतो.
त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घेऊन गरम करायचं. ते गरम झालेलं तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि ते थंड झालेलं तेल यामध्ये घालून ठेवायचं. तेलामुळे आपलं लोणचं जास्त दिवस टिकलं जातं. आता 2 बरण्या भरून झाल्यानंतर माझ्याकडे एक अशी प्लास्टिकची बरणी आहे. यामध्ये घरी वापरण्यासाठी हे लोणचं मी काढून घेत आहे, जेणेकरून सारखं त्या मोठ्या बरण्यांना हात लागू नये. त्यामुळे असं वापरण्यासाठी या बरणीमध्ये मी लोणचे काढून घेते उरलेले. आता हे पहा, या दोन्ही बरण्या व्यवस्थित छान भरून झालेल्या आहेत लोणच्याने. आणि जे वापरायसाठी जी बरणी लागणार आहे छोटी, त्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे उरलेलं लोणचं. आता हे लोणचं मुरण्यासाठी 10 ते 15 दिवस लागतात. 10 ते 15 दिवसानंतर रामबंधू जो मसाला आपण यामध्ये वापरलेला आहे, तो एकदम छान असं काम करतो आणि व्यवस्थित छान लोणचं मुरण्यासाठी मदत होते. आता मी इथे 2 बरण्यांना झाकण लावलेलं आहे आणि एका बरणीला सुती कपड्याने बांधून घेतलेलं आहे. व्यवस्थित छान या बरण्या पॅक करून घ्यायच्या आणि हे लोणचं आपल्याला छान मुरू द्यायचं आहे. काही दिवस मुरलं की हे लोणचं खायला खूप छान लागतं. चपाती, भाकरी, वरण भातासोबत जेवणाची खूप छान चव वाढवतं. तुम्हालाही आमची ही घरगुती पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच गावाकडच्या स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. सर्वांना श्री स्वामी समर्थ.